शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, भारत माता की, भारत माता की जय. आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा या ऐतिहासिक ढवळगडावर होतोय. या कार्यक्रमाला सर्व सह्याद्री प्रतिष्ठान, हवेली शाखा, शंभूराजे प्रतिष्ठान आणि सर्व या सह्याद्री प्रतिष्ठानचे लाखो असंख्य सभासद सगळे आज ज्यांना शक्य झालं ते आज इथं उपस्थित आहेत. पण बाकीसुद्धा मला माहीत आहे की सोशल मीडियावरनं वगैरे हा सोहळा आपल्या मोबाईलवर आपल्या याच्यावरती बघत असतील. मी सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी पहिलं तर अभिनंदन करतो, स्वागत करतो. त्याचबरोबर ज्यांच्यामुळं खरं म्हणजे मला इथं येता आलं ते माझे सहकारी आणि भारतीय जनता पार्टीचे आमदार, ज्येष्ठ माझे मार्गदर्शक मान्य संजय भाऊ केळकर, आपल्या पुरंदर तालुक्याचे आमदार आणि नेते मान्य विजयबापू शिवतारे, सातारचं पालकमंत्री म्हणून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं 5 वर्ष काम केलं. आज बापूसुद्धा इथं आहेत. त्याचबरोबर आपले महेश भाऊ सूर्यवंशी, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष, राजूभाऊ पायगुडे, संचालक सुवर्णयुग सहकारी बँक, पंडित दादा मोडक, त्याचबरोबर विठ्ठल जगताप आणि आपला उत्साही आणि जोश पूर्ण असा म्हणजे आता सह्याद्री प्रतिष्ठानचा सेनापती म्हणा किंवा काय म्हणा त्याला, आता मावळा म्हणा, काही म्हणा, पण श्रमिक भोजमगुंडे आणि उपस्थित सर्व माझ्या शिवभक्त बंधू भगिनी, वडीलधारी आणि उपस्थित तरुण मित्रांनो, सर्वप्रथम तर मी आपल्याला मनापासून शिवप्रतिष्ठानला, सह्याद्री प्रतिष्ठानला आपलं मनापासून या स्मारकाच्या ह्याचं आपण एवढं उभारणी इथं केली त्याबद्दल आपलं अभिनंदन करतो, कौतुक करतो. अनेक उपक्रम आपण सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलेले आहेत आणि त्याचा उल्लेख श्रमिकनं त्याच्या प्रास्ताविकात केला. अजून पण पुढं काय काय करणार आहे, म्हणजे अगदी चायना बॉर्डरपर्यंत प्रतिष्ठानचे आज कार्यकर्ते पोचलेले आहेत. आणि नक्कीच ही अभिमानाची गोष्ट आहे की आपला इतिहास आपण छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या मध्ये जो बघतो, स्वराज्याच्या मध्ये जो आपण आपलं राज्य जे आहे हे स्वराज्य आहे, स्वराज्यासारखं आपलं राज्य झालं पाहिजे, हे जे आपण सारखं आपलं जे स्वप्न आहे ते आज आपण म्हणजे खऱ्या अर्थानं 7 समुद्रापलीकडे नेतोय असं म्हटलं तरी काय चुकीचं होणार नाही. आणि नक्कीच सगळ्यांचे आता कार्यक्रम म्हणजे हा थोडा आता संपत आला आहे. पण आता तुम्हाला छत्रपतींचे, आता मी तुमच्यातलाच आहे, मी काय वेगळा नाही, त्यामुळं मी काय वेगळा कुठनं तरी आलो आहे किंवा काही असंच अजिबात समजू नका. पण जाता जाता तुम्हाला आभाळातनं छत्रपतींचे आशीर्वाद मिळायला लागलेत. बारीक बारीक पाऊस तुमच्यावर छत्रपतींच्या आशीर्वादानं तुम्ही एवढं काम करताय, त्याचा इतिहास जागा ठेवण्याचं, त्यांचा इतिहास म्हणजे स्थापित करण्याचं काम आज प्रतिष्ठानच्या माध्यमातून करताय. त्यामुळे तुम्हाला नक्कीच मनापासून छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ असतील आणि त्यांच्याबरोबर असणारे असंख्य मावळे जे ते या भूमीसाठी, या संपूर्ण महाराष्ट्रासाठी जे लढले, हिंदू धर्मासाठी जे लढले, जिथं जिथं अन्याय होतोय त्याच्यासाठी ते अन्यायाच्या विरोधात जिथं लढले, आज या सर्वांचे आशीर्वाद तुम्हाला प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना मिळतात, माझ्या भगिनींना मिळतात, संजय भाऊंना मिळतात. आणि नक्कीच हे लाख मोलाचे, म्हणजे याची किंमत या आशीर्वादांची आपण करू शकत नाही. अतिशय सुंदर असं छत्रपती संभाजी महाराजांचं इथं संपूर्ण स्मारक उभं केलंय. याचा उल्लेख श्रमिकने केला की कुठेही संभाजी महाराजांची काळ्या पाषाणामध्ये, दगडामध्ये कोरलेली पूर्ण मूर्ती किंवा पूर्ण सिंहासनावर बसलेली तुम्हाला मूर्ती बघायला मिळणार नाही. ती आज फक्त
ढवळगडावर बघायला मिळणार आहे. हे आपण सगळ्यांना 100% अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणून असे जे तुम्ही हातामध्ये कार्यक्रम घेताय, उपक्रम घेताय, प्रतापगडचं असं त्यांनी सांगितलं, सज्जनगडचं त्यांनी सांगितलं, असे अनेक वेगवेगळे केलेले आहेत. त्यामुळं असंच आपला इतिहास जो आहे हा आपण जिवंत ठेवला पाहिजे, आपण तो पुढं नेला पाहिजे. सगळंच आपण सरकारकडे ढकलायला लागलो किंवा सगळंच आपण इतिहास म्हणलं की सरकारकडे बघायला लागलो तर आपला इतिहास हा फार काळ टिकणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आज आपल्या माध्यमातून संजय केळकर आमदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपण जे सगळं जे मोठं काम उभं केलं आहे, लोकवर्गणीतनं देणगीमधनं आपण जे काही कामं करताय ही नक्कीच अभिमानास्पद आहेत. आणि जेवढं कौतुक केलं जाईल तेवढं कमी आहे असं मला वाटतं. आणि या ठिकाणी आल्यानंतर आज तुम्ही माझ्याकडे बघताना आज एक छत्रपतींच्या घराण्यातलं किंवा त्या कुटुंबातलं एक व्यक्ती म्हणून बघताय, पण माझ्या पण नजरेतनं मला जे समोर तुम्ही दिसताय ते छत्रपतींच्या मावळ्यांचे वारसदार तुम्ही सगळे समोर बसलाय. आणि आपल्या राजाचा इतिहास परत एकदा उभा करण्यासाठी तुम्ही सगळेजण आज इथं जमलाय हे मला बघताना दिसतंय. तेव्हा आपण सगळे जे आहे भले आपण वेगवेगळ्या गावात राहत असू, वेगवेगळी आडनावं असतील, आपलं म्हणजे आपण आता महाराष्ट्रात म्हटलं की 18 पगड जाती म्हणतो, या 18 पगड जातीतले जरी आपण असलो तरी शेवटी या छत्रपतींचं DNA तुमच्या माझ्यामध्ये सगळ्यांमध्ये आहे, या महाराष्ट्रामध्ये आहे, ह्याचं आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आज बापू इथं आले, बापू म्हणजे श्रमिकनं सांगितलं की बापूंची तब्येत पण आता तुम्ही बापूंना बघून सांगा तब्येतीचा कुठं काय परिणाम त्यांच्यावर दिसतोय का? अजिबात नाही. म्हणजे आत्तासुद्धा बापू म्हणजे तरुणाला लाजवतील असं त्यांचं सगळं म्हणजे दिसणं, वागणं, बोलणं, चालणं सगळं आहे. त्यामुळं काय तब्येत नसती. आणि जिथं संभाजी महाराज आणि शिवाजी महाराज आहेत तिथं तब्येत आपोआप सरळ होऊन जाते. तिथं काय तब्येतीचं काही त्याला काय हे राहत नाही. एवढा मोठा आशीर्वाद आपल्याला. त्यामुळे काय बापूंच्या तब्येतीला होणं, आई तुळजाभवानीच्या चरणी आपण सर्वजण मिळून प्रार्थना करूया की बापूंना भरपूर आयुष्य, निरोगी आयुष्य मिळावं आणि त्यांना भरपूर काम करण्याची संधी मिळावी. संजय भाऊ असतील खरं म्हणजे या 2 दिवसामध्ये श्रमिक काम थोडं म्हणत आहे की आम्हाला जरा वाटत होतं काय, मला पण काल जरा फोन आले, ते परवानगी नाही, ते असं नाही, ते तसं नाही. आता म्हटलं बघा दोर कापलेले आहेत, मी येतो म्हणून सांगितलंय. आता म्हटलं मी काय कार्यक्रम नाही म्हणू शकत नाही, मला आता तिथं जाणं क्रमप्राप्त आहे. आणि त्यात म्हटलं मी संजय भाऊंना सांगितलंय मी येतोय. तेव्हा म्हटलं आता माझ्याकडनं तर काय आता पर्याय नाही, पण आता काय ठीक आहे, आता काय म्हणजे काय जास्तीत एखाद दुसरं नाही काय होत नाही. आणि काय आपलं नाही एक तर ग्रामपंचायत आपली पूर्ण, त्यामुळे ग्रामपंचायती जागा आहे. आणि अगदी त्याच्या पुढे मी सांगतो काय एवढं घाबरायचं नाही. एखादा गुन्हा दाखल होतो, कोर्टात वकील द्यायचा, जामीन करून घ्यायचा, चालते केस. आता काय सवय आहेत केस आम्हाला. काय माझ्यावर अशा पण 5-6 केसेस इकडच्या तिकडच्या आमच्या उदयनराजेंच्या प्रेमाच्या आहेत बरेच. चालतंय आता काय चालू आहे, सोडवतोय आम्ही आपलं बसून एक हजेरी लावून जाऊ दे. पण एक आहे की आज एवढं सुंदर आणि एक प्रेरणादायी एक उत्साह इथं आल्यानंतर देणारं एक स्मारक आपण सर्व तरुणांनी उभं केलं आहे. आपले मूर्तिकार ज्यांचा सत्कार आपण केला, अतिशय सुंदर मूर्ती, रेखीव मूर्ती त्यांनी केली आहे. आणि आपल्या परंपरेप्रमाणे ही पाषाणातली मूर्ती आहे, हे चांगलं आहे. नाहीतर आपण काय होतं ते पुण्या मुंबईला गेल्यानंतर ते मार्बलचं बघून चकाचक सगळं बघून ते आपण राजस्थान, मारवाडी, गुजरात्यांसारखं करायला जातो, पण ती आपली परंपरा नाही. आपण सह्याद्रीच्या दगडातली आणि माळावरची माणसं आहे. त्यामुळे शेवटी आपल्या परंपरेला साजेल असं काम हे झालं पाहिजे. आणि आज तशी मूर्ती संभाजी महाराजांची इथं काळ्या पाषाणातली तुम्ही इथं बसवलेली आहे. आणि नक्कीच इथं आल्यानंतर एक वेगळी प्रेरणा, एक उत्साह, एक ताकद, एक शक्ती या स्मारकाच्या माध्यमातून मिळेल. बापू असतील, संजय केळकर साहेब असतील, यांनी पुढची पण कामं हातात घेतलीत. रस्त्याच्या विषयाबद्दल पण बापूंनी सांगितलं की फॉरेस्टच्या अडचणी आहेत, परवानग्या घेतल्यात, लवकरच होईल आणि नक्कीच रस्ता पण होईल. पण बापू माझी थोडी एक विनंती आहे, म्हणजे हा माझा वैयक्तिक किंवा थोडा आहे, आमदार म्हणून, मंत्री म्हणून नाही, पण किल्ल्यापर्यंत यायचं
तर थोडं चाललं पाहिजे. अगदी म्हणजे रस्ता होऊ दे, म्हणजे गाड्या आल्या आता काही गाड्या सगळ्यांकडे आहेत आता, पण गाड्या येऊ देत, पण शेवटी काही अंतर तरी असं राहिलं पाहिजे की तुम्ही चाललं पाहिजे. आपल्या पूर्वजांनी इथं रक्त सांडले, थोडा घाम आपला इथं पडला तर काय वाईट होत नाही. जरा गुडघे दुखले, काय जरा पायामध्ये म्हणजे गोळे आले तर चालतंय, 2 मिनटं बसा, पाणी प्या, जरा गप्पा मारा, मग अजून पुढे या. काय गडबडी द्यायची पण गरज नाही. पण काय झालंय सध्या सगळ्यांना थोडं ती देवाच्या दारात जायचं म्हटलं तरी गाडीचं दार दारातच उघडलं पाहिजे. कशाला देवाला यायचं? मग आपलं देव कुठं पण हाय, मोबाईल उघडला तरी देव दिसतोय. हे एवढं सहजासहजी नाही झालं पाहिजे. थोडं तरी 4 पावलं एक थोडं आपल्या पूर्वजांचा, आज आपण मराठ्यांचा म्हणतो, मराठी माणसाचा म्हणतो, छत्रपतींचा म्हणतो, सगळा इतिहास आपण म्हणतो. घोड्यावरनं सगळे त्यावेळेला करायचे, बाकीचे चालत असायचे सगळं. पण शेवटी हा इतिहास जो आहे त्याचा थोडाफार अनुभव आपण पण आजच्या काळामध्ये घेतला पाहिजे. आपल्याकडं आज सगळं आले, पूर्वी तर जी काय ती चामड्याची पायतान होती, आता आपल्याकडे नायकीचे बूट आले, ॲडिडास आले, सगळं आले, सगळं घालून आपण फिरतोय. कुठं आपल्या पूर्वजांकडे काय होतं आज? त्यामुळं थोडं तरी बापू चालायचं तुम्ही ठेवा सगळ्यांना, आणि पोरांना तर जरा चालू देत. कारण सध्या ते मोबाईल आणि व्हॉट्सअप आणि ह्याच्यावर कोण कुठं जात नाही. ती स्क्रीन आयपॅड उघडला की सगळं जग त्याच्यावर दिसतंय. त्यामुळं व्यायाम नावाची गोष्ट राहिलेली नाही. त्यामुळं नक्कीच, पण हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. आता उद्या बातमी होईल की बांधकाम मंत्रीच म्हणतात रस्ते नको झालं, आणि माझ्या मागं काहीतरी नवीन परत लागेल बांधकाम मंत्र्यांचाच रस्त्याला विरोध आहे म्हणून. तर हे माझा वैयक्तिक आहे की किल्ल्यापर्यंत यायला चांगला रस्ता असावा, पण तिथून 4 पावलं तरी वर यायला आपल्याला चाललं पाहिजे, थोडं तरी चालता आलं पाहिजे. ही नक्कीच माझी एक शिवभक्त म्हणून किंवा एक जे मी बघतो एवढ्या वर्षात अनुभव घेतो, एक त्याचा म्हणून नक्कीच एक भावना आहे. त्याचबरोबर ज्याचा उल्लेख संजय भाऊंनी केला, आज आपल्या 12 किल्ल्यांचं युनेस्कोमध्ये आपली नोंद झालेली आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांचाच नाही, आम्हाला ज्या वेळेला हे युनेस्कोचं झाल्यानंतर कॅबिनेटमध्ये ज्या वेळेला आम्हाला देवेंद्रजींनी या सगळ्या याच्याबद्दल थोडीफार माहिती दिली, तुम्हाला सगळ्यांना सांगितलं पाहिजे की या 12 किल्ल्यांचा या यादीमध्ये सगळा जो उल्लेख आहे, पॅरिसमध्ये ही म्हणजे युनेस्कोची मीटिंग झाली, त्यावेळेला आपले खारगे साहेब आपले सचिव आहेत ते गेले होते, त्याच्या आधी आशिष भाऊ गेले होते शेलार, आणि केंद्रातनं मोदीजी असतील, देवेंद्रजी असतील, या सगळ्यांचं या बाबतीमध्ये पाठपुरावा चालू होता. बंधू भगिनींनो, हे किल्ले जे या किल्ल्यांची नोंद किंवा युनेस्कोनं जी मान्यता दिली, हे फक्त छत्रपतींचे किल्ले आहेत म्हणून दिलेले नाही आहेत. ही मान्यता मराठी माणसाचा ही भूमी आहे म्हणून त्याच्यामध्ये उल्लेख केला गेलेला आहे. त्यामुळं असं समजू नका की नुसतं हे किल्ल्यांचा उल्लेख हा फक्त छत्रपती शिवाजी महाराजांपुरता आहे. नाही, या किल्ल्यांचा उल्लेख या युनेस्कोच्या याच्यामध्ये मान्यता देताना मराठी माणसाची किंवा या महाराष्ट्राच्या भूमीची जॉग्राफिकल जे आपण म्हणतो ह्याचा उल्लेख करून या सगळ्या किल्ल्यांना जे आहे ते युनेस्कोनं वर्ल्ड हेरिटेज साईटची ओळख किंवा दर्जा दिलेला आहे. तेव्हा आज हा निर्णय होताना नुसता छत्रपतींचा किंवा नुसता शिवाजी महाराज संभाजी महाराजांपुरता उल्लेख होऊन हे नाही आहे, तर आपल्या सगळ्यांचं या महाराष्ट्रातल्या तमाम मराठी माणसाच्या उल्लेख करून या किल्ल्यांची नोंद युनेस्कोनं घेतलेली आहे. हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि हे आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाचं असलं पाहिजे. शिवभक्त म्हणून तर आहेच आहे, पण एक मराठी माणूस, या महाराष्ट्रातला एक मराठी माणूस, मग तो साळी माळी कोळी मराठा ओबीसी कुणी असू दे, प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे की आपल्या भूमीतले 12 किल्ले आणि जिंजीचा आपला तामिळनाडूचा हे असे जे आहेत ते किल्ले याच्यामध्ये नोंद आज जगामध्ये झाली. आज छत्रपतींचा आणि मराठी माणसांचा इतिहास हा जेवढा भारतात माहीत होता त्याच्या पलीकडं आज हा इतिहास जगामध्ये गेला, ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि एका वेळेला एका देशातनं किंवा एका राज्याचे 12 किल्ले किंवा 12 वास्तू आपण म्हणू एका वेळेला मंजुरी देण्याचं काम पहिल्यांदा युनेस्कोनं केलंय, हे पण सगळे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे एवढा आपल्या छत्रपतींचा आणि मराठी माणसाचा इतिहास हा म्हणजे तेवढं त्याची ताकद आहे, तेवढी या इतिहासाची
पार्श्वभूमी आहे हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून त्यासाठी पण सगळ्यांचं शिवभक्तांचं मी मनापासून म्हणजे आपल्या सर्वांच्या वतीनं शासनाचं पण अभिनंदन करतो. पुढं सुद्धा आपल्या प्रतिष्ठानला संजय भाऊ तर आहेत, त्यांच्या बरोबर आम्ही असतो. जसं मला ते भाजपमध्ये माझे सिनियर आहेत, पूर्वी माझ्या आधीपासून ते आहेत, मी नंतर जरा आलो भाजपमध्ये. पण शेवटी म्हणजे माझे पक्षामधले ते बॉस आहेत, तेव्हा मला त्यांचं सगळं ऐकायला लागतं. मग त्यांनी मला त्यांनी खरंच आहे काय खोटं आहे तुम्ही शेवटी हो आता मी जरी राजघराण्यातला असलो तरी माझं कोणतं बॉस असू शकतं ना, तसं तुम्ही पार्टीमध्ये आमचे बॉस आहे. त्यामुळे आम्हाला तिथं मार्गाने शेवटी वय आहे, अनुभव आहे. शेवटी अनुभवाला महत्त्व असतं, वयाला महत्त्व असतं. आपण ते म्हणजे ते महत्त्व, ती ओळख जी आहे ती आपण ठेवली पाहिजे. हे फक्त आता माझा विषय जर घ्यायचं म्हटलं तर मी मगाशीच म्हटलं की मी तुमच्यातलाच आहे. एकच आहे की एवढ्या मोठ्या घराण्यामध्ये जन्मलो आणि तुमचं या घराण्यावर प्रेम श्रद्धा आहे म्हणून आज माझं मोठेपण आहे. नाहीतर माझं काही वेगळं नाही. मी तुमच्यासारखाच राहतो, तुमच्यासारखाच जेवतो आणि तुमच्यासारखाच फिरत असतो. त्यामुळे काही माझ्यात आणि तुमच्यात फरक नाही. फक्त या घराण्यावरचं प्रेम आणि या घराण्यावर असणारी श्रद्धा, छत्रपतींवर असणारं या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सगळ्यांचं जी काही श्रद्धा आहे, त्यामुळं आज जे काही मोठेपण आहे तो आज आम्हाला मिळतो, ही वस्तुस्थिती आहे. नाही तर काही मी अगदी स्पष्ट सांगतो, काही वेगळं मी केलेलं नाही. काही वेगळं मी इथं काय श्रमिकला काही वेगळं त्याला बोलवताना काय त्याला पाकिट बिकीट दिलं म्हणून त्यानं बोलवून मला इथं एवढं असं काही नाही. हे काही नाही का म्हणजे संजय भाऊंनी सांगितलं म्हणून मी त्यांना काही वेगळा रस्ता एखादा माझ्या डिपार्टमेंटमधनं भाऊ मला कार्यक्रमाला बोलवा तुमचा रस्ता करू द्या असलं काही नाही. प्रेम आहे, या घराण्यावर श्रद्धा आहे, या घराण्यावर निष्ठा आहे. म्हणून आज हे मोठेपणा जो काय आहे छत्रपतींच्या घराण्यातील एक व्यक्ती म्हणून आज म्हणून हा मोठेपणा ही वस्तुस्थिती आहे. आणि हे प्रेम, ही श्रद्धा या घराण्यावर कायम राहावी, त्यासाठी जे काही करता येईल ही टिकवून ठेवण्यासाठी तो नक्की आमचा सर्वांचाच प्रयत्न राहील. श्रमिक म्हटलं की दोन्ही छत्रपती, पण तसं काही श्रमिक नाही आहे, तू काळजी करू नका, आम्ही सगळे एकत्रच असतो. त्यामुळे दोन्ही नाही हे त्यामुळं काय तसं आता ते पूर्वीचं आमचं जरा युद्धाचे विषय आम्ही जरा बाजूला ठेवले. तर म्हटलं सारखं भांडून लोकांचे फायदे होतात, आपलं काय. त्यामुळे आता तो विषय थोडा तुम्ही पण सगळ्यांनी जुनं काय झालं असेल विसरून जावा शिवभक्तांनी. पण एकच आहे की मी संजय भाऊंचा मनापासून आभार मानतो. त्यांनी इथं मला येण्याची संधी दिली. श्रमिक असेल, प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी तुम्ही आलाय, सगळ्यांचा मनापासून आभार मानतो. तुमच्यात येऊन बोलण्याची दोन शब्द काय गमतीत काय किंवा बोलता काय चूक झाली असेल तर ती सगळ्यांनी क्षमा करावी ही पण सांगतो. पण नक्कीच आज आपण अतिशय सुंदर काम हातात घेतले आणि निरंतर हे काम तुमचं चाललंय. हे काही एका महिन्यासाठी 15 दिवसासाठी किंवा आता वेळ जात नाही म्हणून काय तर करूया असं हे नाही. हे निरंतर कायम चालणारं तुमचं काम आहे आणि नक्कीच या कामाचा आशीर्वाद तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा, संभाजी महाराजांचा, राजमाता जिजाऊंचा सर्वांचा आशीर्वाद तुमच्या मागे आहे एवढं लक्षात ठेवा. एवढंच सांगतो. परत एकदा सर्वांचे मनापासून मला इथं बोलवलं, माझा सत्कार केला त्याबद्दल संयोजकांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.